हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. अजिंक्य आठ राखी रक्षाबंधनचं सण होता आणि राखी घ्यायची होती, त्यामुळे मी जानू आणि कृष्णाचे पप्पा आम्ही तिघीजणी कितीला घेऊ मार्केटमध्ये गेलो. 10, 20 आणि 30. चला बघूया कुठल्या छान वाटतं ते. हे त्या बघ किती मोठे मोठे त्या एकच केवढी मोठीची मोठी काय हात भरून घेतात मधून अरे बाळा त्याला केशरी पाहिजे. कितीला राखी लावली सांग. 50 कुठली 150 रुपये डझन. काय त्यात का किती की 2 घेऊ का 3 घेऊ. ताजी ताजी पेढी मिळेल आपल्याला मस्त आहे. कसं जास्त मोठी पण नाही आवडत सगळ्यांनाच, म्हणजे काकत किंवा घडे आहेत. नारळी पौर्णिमा असल्यामुळे मी देवघरासाठी देवपूजेसाठी फुले आणलेली, तर मिक्स मी फुले घेतलेली झेंडूची आणि शेवंतीची अशी मिक्स फुले घेतलेली आणि त्यामध्ये पाने घालून असे मी हार तयार केलेले. ते मी गणपती, श्री स्वामी समर्थ महाराज यांना आणि श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी यांच्या फोटोला आणि तसेच मंदिरासाठी हार तयार केलेले. या राख्या वैष्णवीने शाळेतून विकत आणलेल्या होत्या. दरवर्षी मी उंब्रजला माहेरला जाताना राखी घेते, पण यावर्षी मी सातारला स्टँडवरती गेले तर भरपूर राखीचे स्टॉल लागले होते. मी जानू आणि जानूचे पप्पा गेले होतो, आम्ही तिघीजण गेलो होतो. नंतर वैष्णवी आणि आधी घरी आल्यानंतर शाळेतून कालवा करायला लागलेत की त्यांना नेलं नव्हतं म्हणून ते त्यांचा कालवा चालला होता. मग जानूला आणि आधीला बॅग आहे ती शाळेची बॅग त्यांनी आणली होती, वैष्णवीला आणायची राहिली होती. मग नंतर वैष्णवी आणि आदिराज पप्पांबरोबर शाळेची बॅग आणण्यासाठी गेले होते आणि नंतर मलाही येताना घरी त्यांनी कचोरी आणली होती. आधीनं या आणले त्या पर्स जानूला आणि वैष्णवीला द्यायला. आधीला आणि जानूला पहिल्यांदा शाळेची बॅग आणली होती, वैष्णवी राहिली होती म्हणून वैष्णवीला बॅग आणण्यासाठी गेलेली, तेव्हा त्यांनी या दोघींना पर्स आणलेले आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आहे रक्षाबंधन आणि तयार होऊन आता माहेरला निघालेले आहे. चिल्लेपिल्यांची पण तयारी झालेली आहे आणि माझीही तयारी झालेली आहे. आता मी माझ्यावर माझी चिल्लेपिल्ले येणार आहेत. दुपारच्या 2:15 वाजलेली त्यांना माहेरला जायला निघाले. पाया पडत चालले पप्पांच्या का नाही. पप्पा जाणार आहेत ती पप्पांच्या माहेरला, आपण जाणार आहे माझ्या माहेरला. अडकले यायचं उद्या माघारी आपल्याला. पप्पा आपली सुट्टी आली ती म्हणून चालली. आयुष्मान बाबा
गाडीचं करते रे. एसटी मध्ये आपल्याला कडेगावच्या मावशी भेटल्या की नाही गेलं त्या नाही उतरले त्या चापावरून आलेलं ना त्यामुळे. चला वरनं गाडी आली तर पण खाली कसं जायचं. त्या चापायला गेले ना अगे बोरगाच्या पण होत्या त्या पण उतरल्या तिथं. त्या चापायला गेलेल्या वरद आणि गुड्डी होती मागं बघत होती ती आणि पोहतच निघाली तिपचिली बिडली तर. हे थांबा हे बघ तिथनं हे पळताय कुठे. अरे काय पळतच वे. ही बघा पळतच भेटा गेल्या वरदला. मुलांना भारी वाटतं गावाला सगळ्यांची गाडी भेट होती ना खेळायला भेटते. आणि आधी भेटला मावशीला आईला वरदला मीच मागाय सगळ्यांच्या परत सुटली ती पोरं. तुझे पण आता चालले बहुतेक. सगळ्यांची भेटाभेटी चालली. तुम्ही पळत आला सगळी. हा फोटो सेशन चाललंय का नाही. सगळ्यांचे फोटो चाललेत. अगं आम्हाला एस टी मध्ये कोण भेटावं कडेगावच्या मावशी. त्यांना म्हणलं की चला की तर म्हणलं नको आता. त्या चापायला गेलेल्या. होय पिलू मला नाही दिला काढले तेव्हा मावशी म्हणलं की चला तर नाहीच म्हणले. कडेगावची मावशी आणि मम्मी पण होती. मम्मी उतरून तिकडे गेल्या. नाही नाही आहो मम्मी आणि कडेगावच्या मावशी. हा मम्मी गेल्या बरोबर तिकडं आणि कडेगावच्या मावशी असतात पिठला. तुम्ही पण आता झालंय. मग खुर्शीची पाहुणं कधी आलेली लगेच गेली ती आता झालेली. आताच गाडी गेल्या होय. ही केलं इकडे वय ह्या साईडला गाडीला छान आहे की. हे तिथे पोच घेते. चला 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 चला. बरीच का मी कोण नाही मी कोण नाही. स्वयंपाकच करते. चहा प्याच चाललंय. पंचारती राहिली ना यामध्ये. चला पंचारती राहिली. बाबा बाई गो कशाला मला गिफ्ट काय म्हणलं थांब घेऊया काहीतरी. छान आहे छोट म्हणला वैष्णवीला. छान आहे आणि वैष्णवी छान आहे. तर आजचा हा व्लॉग आहे तो मी तेच थांबवत आहे. आणि रक्षाबंधनचा स्पेशल व्लॉग आहे तो लवकरच येणार आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि व्यात वे काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.